काका या काठीबद्दल जरा सांगा. ही काठी आजींची आहे. विठामाई माऊली त्यांनी जसं तपश्चर्या केली त्याच्या आधीपासून काठी वापरतात आजी. आणि आज त्याचा उपयोग होतोय सगळ्यांना, सेवेकरांना. त्यांनी सांगितलेलं आहे पुढे, ही काठी माझी आहे, ही सेवा म्हणून वापरा आणि सगळ्या सेवेकरांना फायदा झाला पाहिजे म्हणून या सेवेसाठी वापर करा. म्हणून ती आजीची काठी सगळे लोक नमस्कार करून पूजा करतात, अभिषेक करतात त्याला. पण आम्ही अभिषेक करू देत नाही, फक्त नमस्कार करू देतो लोकांना. जरा तुमचं कनेक्शन सांगा. तुम्ही तुमची ओळख. आवडा का? मी दुसरे हरिनाथ सेवेकरी त्यांचा नातू आहे, शरद जोशी. आणि काका कनेक्शन म्हणजे ह्या काठीचं त्यांचं कनेक्शन सांगा. विठामाई जोगन की आपण ज्यांना गोरक्षनाथांची आई म्हणतो आणि ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की सरस्वती ब्राह्मणीने जे भस्म दिलं होतं सूर्य बीज मंत्रून, आणि ते भस्म काही कारणाने मानसिक यांनी त्यांनी टाकलं आणि 12 वर्षांनी स्वतः मच्छिंद्रनाथजींनी येऊन विचारणा केली असता त्यांनी सांगितल्यावर गोरक्षनाथांना प्रगट केलं 12 वर्षांनी. त्यावेळेला ह्या आईंना वाईट वाटलं सरस्वती ब्राह्मणींना की हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला असता तर आज माझं भाग्य केवढं उजळ, सूर्यपुत्र माझ्या पोटीशी आला असता. परंतु ते दुःख झालं आणि त्या म्हणले की निदान आता माझ्या घरी जेवून तरी जा, म्हणून थांबून स्वयंपाक करून घातलं. त्यावेळेला वाईट वाटल्यावर त्यांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये संतती होईल जरूर, आणि तुझी जी इच्छा आहे ते मी स्वतः तुला काही काळाने काही जन्माने मी प्रत्यक्ष ओम देनानाथ गोरी माऊली म्हणून प्रत्यक्ष प्रगट होऊन तुला स्वतः दीक्षा देईन, तूच माझी आई आहेस. म्हणून त्यावेळेला त्यांनी विठामाईंना दीक्षा दिली आणि गाणगापूर येथे सर्व ठिकाणी त्यांचं ही घेऊन जातात काठी, आणि अजून परंपरा चालू आहे. हे काठी जी आहे हे विठामाईंच्या हातात कायम असायची. ही त्यांची आधार काठी असली, ही जगाची आधार काठी आहे की त्या नसल्या शारीरिक तरी वास्तवरूपी ते सर्व ही मंडळी आहेत. आणि याही काठी आपल्याला जीवनामध्ये आधार देते, म्हणून ही आधार काठी ही आपली विठामाईंची आहे. हे सर्वस्थित तुम्ही अकोलाहून येतात तर इथेच राहा. देशपांडे जमीनदार तिकडचे. मग ते पराणे तिथे आले, त्यांना जी संत झाली त्यातल्या ह्या विठाजी यांनी वयाच्या 5व्या वर्षी आई वडिलांनी लग्न करून दिलं. 40 वर्षाचा वृद्ध गृहस्थ यांचा पती ह्या 5 वर्षाच्या. 14व्या वर्षी यांना अपत्य झालं, पतीचं निधन झालं. आणि नंतर लहानपणापासूनच आध्यात्मिक धार्मिक वळण वगैरे सगळं हे यांचेच घ्या. हे वळण असल्यामुळे काय, आणि एक पाठी एक भजन किंवा एखादं कवन त्यांनी ऐकलं का यांचं मुखोद्गत व्हायचं. नंतर वयाच्या 30व्या वर्षी यांनी संन्यास घेतला. 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या कशी, फक्त कडुलिंबाचा रस, बाकी काही खायचं नाही प्यायचं नाही. आणि मग गाणगापूरच्या स्वामींची आज्ञा झाली, दरवर्षी वारीला तू आलं पाहिजे. तिथून 48 वाऱ्या यांनी केल्या. शेवटचे 12 वर्ष हरिमामा त्यांच्याबरोबर होते. हरिमामांनी यांची परिपाठिका पुढे चालू ठेवली आणि आता हे जोशी कुटुंबीय पुढे चालवत आहेत. आजींची जन्मभूमी कर्मभूमी एक कोराळ, मी कोराळ्याचा, आणि पुण्यभूमी मुखेड, हे मुखेडचे. आता नातं सांगायचं तर यांचा मी मेवणा. हा इतिहास, बाकी हे ज्ञानी खरे. हरिभाऊंची जी बहीण, हरिभाऊंच्या बहिणीचे हे चिरंजीव नातू, ती परंपरा इकडं हरिभाऊ स्वतः यांनी काही लग्न कार्य केलेलं नाही. हे म्हणजे आजींचं आणि त्यांचं नातं नाही, पण परमोच्च नातं कोणतं, गुरु शिष्याचं नातं. त्यामुळे यांचं कॉन्टॅक्ट आणि कुठेतरी यांचे मागच्या जन्मीचे पूर्ण संबंध आजींशी होते, म्हणूनच हे कॉन्टॅक्ट आले. नाहीतर त्याशिवाय नाथांची असं पद्धत आहे की नाथांनी एकदा जर हातात हात घेतला तर जन्मोजन्म ते सोडत नाही. त्याचे अनुभव आतापर्यंत आपल्याला येतात. त्याप्रमाणे नाथ कृपा सगळे आहे. आणि त्याप्रमाणे हरिभाऊंना ज्या आरत्या सुटलेल्या आहेत त्या आरत्या आपण रोज इथं म्हणतो. त्या सगळ्या हरिभाऊंना कुठेही त्यांनी लिखाण करून
किंवा र ल र ट ल टाऊन जोडलेला नाही आहे. हे कवी म्हणून त्यांनी कधी केलेलं नाही. पण त्यांनी स्वतः आम्हाला जे आमच्याकडे राहायला होते त्यावेळी स्वतः सांगाय की मला पोळ्या करताना आरती सुचली, महाराजांचं हे झाला, ही आरती मी ह्या वेळेला केली. मग या सगळ्या अर्थांची आम्हाला भावेंनी चाल लावून दिली, अगदी बरोबर. पूर्ण चाल लावून दिली. आमच्या इथं भजनं व्हायची रात्री हो ना. दिंडीचे भजनं. त्यावेळेला हरिभाऊ भेटायचे, आम्हाला बोलायचे, रात्री पण आकार करून गप्पा मारायचो आम्ही. त्यावेळेस सांगायचं की आजींनी माझ्याकडनं पूर्ण उपासना करून घेतली, म्हणजे मला शिव्या देऊन धोपटून मारून करून घेतली आणि सर्व त्यांनीच त्या मला. हरे मामा पण सहजपणे आले नाही, त्यांनी अक्षरशः विषयाची परीक्षा घ्यावी अशी आजींनी त्यांची परीक्षा घेतली. परीक्षेला उतरले. प्रेमळ गुरुमूर्ती प्रेमानंदे विनम्र भावे करितो तुझ आरती. वंदने संचारग्रा सरस्वती जननी सरस्वती जननी बालतनो गोरक्ष देशोरी मुख्य करी समर्थी. कडवारूत प्रेमे बदले पुनरपि जन्मोनी पुनरपि जन्मोनी. दीनानाथ माने भजका धन्य करी जननी. तीच विठामयी अवतरली गोरक्ष स्वये वदने गोरक्ष स्वये वदने. खडबडबडे पुण्यवनाते भक्ताधीन झाली. एकनिष्ठ गुरुभक्त विठामयी प्रेमळ गुरुमूर्ती प्रेमळ गुरुमूर्ती. प्रेमानंदे विनम्र भावे करितो तुझ आरती. श्रीमद भागवत श्रवणी रक्ती बालपणी रमली बालपणी रमली. मनोनी भरतारुण्यामध्ये श्री गुरुपणी जडली. गोरक्षाने कसून पाहन शिकस्त भाऊ केली शिकस्त भाऊ केली. पत्नीय कर्तव्यानुवृत्ती जीवना जगली. 10 वर्षे निंब बक्षी तळपुरती केली. गोरक्षाने परमानंदे पाठवितो पठती. एकनिष्ठ गुरुभक्त विठामयी प्रेमळ गुरुमूर्ती प्रेमळ गुरुमूर्ती. प्रेमानंदे विनम्र भावे करितो तुझ आरती. पुरुषावरिष्ठ कर्तृत्वाची परसीमा झाली. गाणगापूरची वारी घडवणे अज्ञापाने पुराणगामी आयुष्याची गेली परिपूर्ती. मुखेड नगरी पावन केली देवणी स्पास भगती. विश्राचित्ते सेवा करुणे शिवस्वरूप झाले. समुखे वदता सीतामैचे नेत्रे पाजरती. एकनिष्ठ गुरुभक्त विठामयी प्रेमळ गुरुमूर्ती प्रेमळ गुरुमूर्ती. प्रेमानंदे विनम्र भावे करितो तुझ आरती. दीनानाथ नाम कारुणी जय विठामाशी बदसी जय जय विठामाशी बदसी. लागे धावे तेनो तैसे त्रय मूर्ती. गोरक्षांचे तीव्र तेजपणी सौम्यपणा आणले. विठामाईने कष्ट सोसली सख्या मानले. सद्गुरुदासा तो रमली दासभ्रंग झाला. सावैलवना पुरी पाहिजे कुठातून केला. एकनिष्ठ गुरुभक्त विठामयी प्रेमळ गुरुमूर्ती प्रेमळ गुरुमूर्ती. प्रेमानंदे विनम्र भावे करितो तुझ आरती. मुराळे ग्रामीची योगन श्री सद्गुरु विठामयी
एकनिष्ठ गुरु सेवा करुणी केली अथर्तन भलाई गिरणारीचे केशरी घोरकचे प्रकारोपदेशले विठामाईच्या प्रेमादे गुणश्रीनाथ संगर्भ झाले विस्प्रता अंतरची दे गुणश्री दत्तने तपासरले पुरुषागण रळी कर्तृत्वाची सीमासये उदले तरुणपण हे गुरु अध्ययनेतन गुरु सीत पार्थोरपियली त्यावनी लज्जा भयगन वृत्ती सरंदरविली एको पुण्यदा वशवरसे बक्षू मणे छंदे तो पूर्ती दे खुनिया प्रसन्न चित्त स्वानंदे नाथ पंत बंदे इंगळ गो रक्षका खैराचा आत्मा सोडी दे गुंपियला समचंद्रनाथांचा विसूत्राच्या बंधन प्रेमे श्री दत्तनाथ गुंपियले सद्गुर चित्ते श्री गुरु धन्य धन्य विठा मायुतिले दीनानाथ गुरु महाराज की योगाग्नि सरल से विध्वंस के भगवान सिद्धों के सिद्धराज चंद्रनाथ के परम प्रभुराज हम सबराज योगीराज गोरक्षनाथ महाराज की जय। एक निष्ठ गुरु भक्त विठा माय गुरु मावली की जय। भक्त वत्सल भक्ता दीनानाथ बंधु दया सागर प्रति पावन सद्गुरुनाथ स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दीनानाथ महाराज की जय। हरिनाथ महाराज की जय। शंकर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। बोल गटव्या ब्रह्मवचना सिद्ध हो आदेश। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा